एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है। एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमचं इतरांना नैतिक द्विधा मनस्थितीवर मात करण्यासाठी मदत करणे या सेशन मध्ये मनापासून स्वागत आहे। आतापर्यंत आपण सदाचरण ही जी संकल्पना आहे ही समजून घेतलेली आहे। त्यानंतर आपण सदाचरणाने कसं वागणार आहोत, त्यासाठी कोणत्या अभिवृत्ती आपल्याकडे आपण जोपासायला पाहिजेत, काही जे गुण आहेत ते आपण कोणते गुण आपल्यामध्ये विकसित केले पाहिजेत, काही कौशल्य आहेत, क्षमता आहेत ज्यांचा विकास करणं महत्वाचं आहे, या सगळ्यांबद्दल चर्चा केलेली आहे। पण ह्या सगळ्यांबद्दल चर्चा करणं जरी महत्वाचं असेल तरी आयुष्यभर सदाचरणाने वागण्यासाठी नेहमीच वचनबद्ध असणे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। तुम्हाला आठवतं एका सेशन मध्ये मी म्हटलं होतं की प्रामाणिकपणाबाबतचा आपला मापदंड काय आहे। आज मी खरं बोलतो, उद्या मी खोटं बोलतो, असं जर तुम्ही करणार असाल तर त्याचा अर्थ काय होतो की तुम्ही सदाचरणासाठी वचनबद्ध नाही आहात। मग तुमचा नैतिक विकास घडेल का? अर्थातच नाही। काहीतरी एक हॅपॅझर्डली विकास होणार आहे आणि जो आपल्याला नको आहे। आपल्याला परिपूर्ण सर्वांगीण असा विकास आपल्या स्वतःमध्ये घडवून आणायचा आहे। मग आतापर्यंत आपण जे विश्लेषण केले आहे तो कृती, चिंतन, शिकणे या प्रक्रियेचा फक्त पहिला टप्पा आहे। आपण कृती करायची, त्याच्यावरती चिंतन करायचं आणि शिकणे या दीर्घ प्रक्रियेत आपण गुंतलेलो असलो पाहिजे। कारण एखादी कृती आपण इतरांसाठी केलेली आहे त्याच्यापासून त्यांच्यावरती काय परिणाम झालेला आहे हे समजून घेणं आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच्यातून शिकून त्या कृतीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे का हे सुद्धा आपण पडताळून पाहिलं पाहिजे। त्यामुळे कृती, चिंतन, शिकणे, परत यू गो बॅक टू द सेम कृती, चिंतन, शिकणे, त्याच्यामधनं काही चेंजेस करायचे असतील, काही फरक करायचा असेल कृतीमध्ये तो तुम्ही करू शकता आणि परत ती कृती जी आहे ती पुन्हा एकदा तुम्ही त्या लर्निंग लूप मध्ये येऊ शकता। मग याचा अर्थ आपण कृती करत असताना वेळोवेळी थांबलं पाहिजे। आपण नक्की काय करतो आहोत, त्याचा इतरांना उपयोग होतोय का, स्वतःला उपयोग होतोय का, विकास घडतोय का, यावर चिंतन किंवा मूल्यमापन आपण करणं महत्वाचं आहे। मग या चिंतनाचा परिणाम म्हणजे आपले अध्ययन, अर्थातच आपण काही शिकलं पाहिजे। म्हणजेच आपण काय म्हणतो की अध्ययन झालेलं आहे। जर आपल्याला काही नवीन समज आली नाही किंवा आपल्या वागण्यामध्ये सुधारणा आली नाही किंवा आपण ज्या गोष्टी करतो आहेत त्या अप्रोचेस मध्ये जर आपल्याला सुधारणा करता आली नाही तर याचा अर्थ आपण शिकत नाही आहोत। आपल्याला चिंतन करायची अतिशय अतिशय गरज आहे। त्यामुळे सुधारणा करणं कृतीमध्ये त्यामधनं आपण शिकत असतो। मग दुसरं म्हणजे आपल्याला नुसतीच स्वतःच्या नैतिक विकासाबाबत काळजी नाहीये तर इतरांवरती सुद्धा नैतिक प्रभाव आपण कसा टाकू शकू याबद्दल सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे। तरच जेव्हा आपण म्हणतो आहोत की समाजामध्ये आपल्याला बदल घडवून आणायचा आहे तर आपल्या वागण्यामुळे त्या व्यक्तींना असं वाटलं पाहिजे की हो, सदाचरण हाच योग्य मार्ग आहे आणि ही व्यक्ती सदाचरणाचा एक उत्तम उदाहरण आहे। म्हणूनच आपण जेव्हा हा विचार करतो की नैतिक प्रभाव आपण इतरांवरती कसा टाकू शकू तेव्हा आपल्याला आपले विस्तारित कुटुंब, समुदाय आणि समाज इथे आपल्याला नैतिक मापदंड वृद्धिंगत करता येणे गरजेचे आहे। मग या सेशन मध्ये नैतिक विकासातील या महत्वाच्या पैलूवर आपण चर्चा करणार आहे। कुठला पैलू? की नैतिक मापदंड वृद्धिंगत करण्याच्या हेतूला पोषक असे उत्कृष्ट वातावरण विस्तारित कुटुंबामध्ये कसे आपल्याला निर्माण करता येईल आणि त्याच्यासाठी परत एकदा विस्तारित कुटुंब हे उत्तम वातावरण आहे की जिथे तुम्हाला नैतिक मापदंड प्रस्थापित करता येऊ शकतील किंवा तुमचं जे नैतिक वर्तन आहे त्याचा प्रभाव तुम्हाला तिथे पाडता येईल।
बरोबर आहे? पण असं करण्यापूर्वी आपल्या विस्तारित कुटुंबात सदाचरण कसे वृद्धिंगत करावे, याआधी कसे करू नये यावर चर्चा करणे गरजेचे आहे. जेव्हा आपण सदाचरण वृद्धिंगत करण्यास सुरुवात करतो तेव्हा स्वतःच्या अहंकारामुळे तयार झालेल्या 2 सापळ्यामध्ये आपण अडकू शकतो. आणि त्या सापळ्यांमध्ये अडकू नये याबाबत आपण काळजी घेणं गरजेचं आहे. हे कोणते सापळे आहेत बरं? पहिला म्हणजे उद्धटपणा. जर आपण आपला नैतिक प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जर आपण उद्धटपणे इतरांनी सांगितलं की हो तू खूप प्रामाणिक आहेस, खूप चांगलं वागतोस, तुझी वागणूक किती उत्तम आहे आणि त्यामुळे आपल्यामध्ये ह्या अभिवृत्ती तयार होतात, अहंभाव तयार होतो, इगो म्हणतो आपण त्याला, अहंकार तयार होतो आणि व्हॉट हॅपन्स, वी स्टार्ट बिहेविंग व्हेरी ॲरोगंटली. उद्धटपणे आपण बोलायला सुरुवात करतो. आणि दुसरी अभिवृत्ती आहे ही नकारात्मक अभिवृत्ती आहे, ती म्हणजे मी म्हणतो तेच खरं. ऐकूनच घ्यायचं नाही दुसरी व्यक्ती काय बोलते. मला सगळं येतं, मी सगळं शिकलेलं आहे, माझ्या वागण्यामुळे इतरांना मदत होते आहे, त्यामुळे मी म्हणतो तेच खरं, अशी अभिवृत्ती ठेवणं. मग आपल्याला इथे काही चर्चा करणं महत्वाचं आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये या 2 अभिवृत्तींचा विकास कसा होतो, कशामुळे हा अहंभाव निर्माण होतो आणि त्यामुळे इतरांबरोबरचे जे संबंध असतात, नातेसंबंध असतात, ते कसे बिघडू शकतात हे समजून घेणं महत्वाचं आहे. त्यांना टाळता येऊ शकतं का? ऑफकोर्स त्यांना टाळता येऊ शकतं. आणि जर टाळता तुम्हाला आलं नाही तर काय होईल? नकळतपणे तुम्ही त्या सापळ्यांमध्ये अडकून जाल. कारण अहंभाव हा आपण स्वतःमध्ये रुजवतो. तो अहंभाव आपल्या स्वतःमध्ये येऊ नये ह्यासाठी कशाची गरज असते? सदाचरणाशी बांधिलकीची गरज असते. की मी नेहमीच चांगलं वागणार, मी नेहमीच खरं बोलणार, मी नेहमीच न्यायी असणार आणि मी नेहमीच सत्याचा साथ देणार. ह्या जर 4 गोष्टी आपण आपल्या स्वतःला बांधून ठेवल्या तर हा जो अहंभाव आहे किंवा खोटेपणामुळे आपल्या स्वतःमध्ये ही जी अभिवृत्ती निर्माण होते की मी म्हणतो तेच खरं, ही निर्माण होणार नाही. मग तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. अध्ययन साहित्यामध्ये तुम्ही या ऍक्टिव्हिटी बद्दल, या कृतीबद्दल आणखीन जाणून घेऊ शकता. आता मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगणार आहे. या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे 2 सापळे. मग तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत आता तुम्हाला चर्चा करायची आहे, लर्निंग पार्टनर बरोबर, की ह्या ज्या 2 नकारात्मक अभिवृत्ती आहेत त्यामुळे नैतिक विकास कसा थांबवू शकतो आणि आपण यांना कसे टाळू शकतो. कदाचित तुमच्या लर्निंग पार्टनरकडे काही वेगळे मुद्दे असतील. दॅट्स द रिझन वाय वी आर आस्किंग यू डिस्कस विथ युअर लर्निंग पार्टनर. कारण एखाद्या प्रश्नाकडे वेगवेगळ्या बाजूंनी यू विल गेट डिफरंट पर्स्पेक्टिव्स अबाउट अंडरस्टँडिंग वन पर्टिक्युलर पॉइंट. म्हणून हे महत्वाचं आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे की तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत चर्चा करा, ती तुम्ही चर्चा करा. मग पुढे आता काय करायचं आहे की आता तुमच्या विस्तारित कुटुंबात सदाचरण वृद्धिंगत करण्यासाठी दीर्घकाळ चालू राहू शकेल असा एक कृती आराखडा तुम्हाला तयार करायचा आहे. अगदी सविस्तर काय तो ऍक्शन प्लॅन तयार करायची गरज नाहीये, पण तुम्ही कृती आणि चिंतन आणि त्यावर सखोलपणे विचार करणे या प्रक्रियेचा अवलंब करणं महत्वाचं आहे. मग परत एकदा तुमच्या लर्निंग पार्टनर सोबत चर्चा करा आणि अशा कृतींचा विचार करा ज्या विस्तारित कुटुंबात तुम्ही सेवाभावीपणे व नम्रपणे पार पाडू शकता, ज्या सदाचरणाशी निगडीत असतील. त्याचबरोबर या कृती पार पाडून तुम्ही काही शिकू शकाल आणि सदाचरण वृद्धिंगत करण्याची तुमची जी सक्षमता आहे ती प्रांजळपणे आणि खरेपणाने विकसित करू शकाल. अर्थातच तुम्हाला ही कृती कशी करायची आहे ह्याची जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती अध्ययन साहित्यात दिलेली आहे. पण काही मुद्दे मी तुम्हाला सांगते इथे की असं तुम्ही विचार करायचा आहे की मुलांच्या शिक्षणात, म्हणजे तुमचे बहीण भाऊ असतील त्यांच्या शिक्षणात तुम्ही काही मदत करू शकता का? तुमच्या कुटुंबातील दैनंदिन व्यवहार असतील त्यांच्यामध्ये तुम्ही मदत करू शकता का? ज्या व्यक्तींना कदाचित तुमच्या कुटुंबामध्ये वाईट सवयी असतील, फॉर एक्झाम्पल दे कॅनॉट स्पीक पोलाइटली किंवा दे हॅव सर्टन ॲडिक्शन्स असतील काही प्रकारची, तर ती सोडवण्यासाठी, अगदी मोबाईलचं ॲडिक्शन सुद्धा हे चुकीचं ॲडिक्शन आहे, तर अशा प्रकारच्या सवयी सोडवण्यासाठी तुम्ही कशी मदत करू शकाल? कुटुंबातील व्यक्तींना सदाचरणाबाबत काही महत्वाच्या संकल्पना कशा समजावून सांगू शकाल? एक सुंदर उदाहरण देऊ तुम्हाला. आतापर्यंत तुम्ही ज्या चर्चा केलेल्या आहेत सदाचरणाबाबत त्याच्यापैकी एक एक गुण घ्या, त्याच्याबद्दल डिस्कशन करा, त्याच्याबद्दल काही पोस्टर्स घरी तयार करा, ती सगळीकडे लावा.
फ्रीजचे मॅग्नेट्स असतात ते मॅग्नेट्स तयार करा, ते लावा. जेवताना सगळेजण बसायच्या आधी या सुंदर गुणांवरती चर्चा करा की हे आपल्यामध्ये असणं का गरजेचं आहे, आपल्या कुटुंबामध्ये कसा त्यामुळे फरक पडणार आहे. काही छान सुंदर गाणी असतात, प्रेयर्स असतात, जी चांगल्या चांगल्या गुणांबद्दल त्यांची स्तुती करतात, त्याच्यावरती चर्चा करा. किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्यांचा जो इम्पॅक्ट आहे तो खूप मोठा आहे. तुमच्यापेक्षा जे तरुण आहेत त्यांना समजावून सांगा, मार्गदर्शन करा. समवयस्क आहेत त्यांच्याशी बोला, त्यांचं ऐकून घ्या. वयाने जे मोठे आहेत त्यांना तुम्ही काही मदत करा. निरोगी अभिवृद्धी जोपासण्यासाठी काही कौशल्य आहेत, क्षमता आहेत, त्यांचा विकास करणं कसं महत्वाचं आहे हे त्यांना पटवून द्या. सो हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्हाला तुमचा जो ऍक्शन प्लॅन आहे तो तयार करायचा आहे. त्या ऍक्शन प्लॅन मध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे की एका काल्पनिक मोठ्या विस्तारित कुटुंबात सदाचरण कसे वृद्धिंगत होईल ह्याचा तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही चर्चा करायची आहे. आणि तुम्हाला ऑलरेडी पॉइंट्स सांगितलेलेच आहेत, त्याच्यावरती तुम्ही हा जो ऍक्शन प्लॅन आहे तो तुम्ही तयार करणार आहात. नक्कीच हा ऍक्शन प्लॅन तयार करत असताना जेव्हा तुम्ही विचार करत आहात तेव्हा प्रत्यक्ष व्यक्तीवर विचार करू नका, नाहीतर विश्वासाला तडा गेल्यासारखं होईल आणि विश्वासघात करणे हे सदाचरणाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे स्वतःच्या कुटुंबामध्ये पण अशा परिस्थिती जर तुम्हाला आढळत असतील त्या लिहून काढा. नावं लिहिण्याची गरज नाही आणि त्याच्यावरती तुम्ही प्रत्यक्षपणे काय कृती करू शकता हे तुम्हाला विचार करायचा आहे. ह्या सगळ्यांबाबत अध्ययन साहित्यात अधिक माहिती दिलेली आहे, ती तुम्ही वाचा आणि ह्या ज्या कृती आहेत ह्या पूर्ण करा. आपलं सेशन इथे संपलेलं आहे. धन्यवाद.